नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आठवणीतील मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम बघणार आहोत। मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघितला आणि त्यावेळी छेदाची काय ट्रिक आहे, अंशाची काय आणि भिन्न छेद असल्यावर काय करायचं हे आपण बघितले। पण आता समजा 2 अपूर्णांक आल्यावर आपण तिरकस गुणाकार करून सोडवत होतो। आता 4 अपूर्णांक दिले जातात, प्रश्न विचारला जातो, खाली दिलेल्या अपूर्णांकांमध्ये चढता क्रम लावून 2 नंबरचा अपूर्णांक कोणता येईल, 3 नंबरला कोणता येईल किंवा शेवट नंबरला कोणता येईल। त्यावेळी आपल्याला ह्या 4ही अपूर्णांकांची किंमत काढावी लागते किंवा किंमत ठरवावी लागते आणि मग त्यानंतर आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो। तर असं गणित आल्यावर गोंधळून जायचं नाही, आपल्याला भागाकार आला पाहिजे। आता पोरांनो, भागाकार आला पाहिजे, बरोबर आहे। आपण आतापर्यंत हा भागाकार बघत होतो 15/3 आणि काय करायचं, 3 एके 3, 3 चा पाडा 15 येईपर्यंत म्हणायचो 3 5 15 आणि 15तनं 15 गेल्यावर बाकी 0 उरत होती। हाच भागाकार आपण अशा पद्धतीने आता करायला शिकायचं आहे। तर आता भागाकार करत असताना बघा, वरची संख्या मोठी असते कायम भाग लावताना, पण इथं काय आहे, छोटे आहे। पहिल्यांदा शून्याचा भाग लागतोय आणि हा भागाकार आपला दशांश अपूर्णांकात येतोय। तर कसा भाग लावायचा बघा, पहिल्यांदा आता 5 एके 5 भाग लावला आणि इथं भाग जातोय का रे, नाही, म्हणून 0 पॉइंट इथं 0 घेतलं आणि आता किती झालं, 30 झालं। तर 5 सक्क 30। आता तसंच आपण दुसऱ्याला भाग लावूया, चला 9 एके 9, परत इथं सुद्धा शून्याचा भाग लागतोय बघा, 0 पॉइंट वरून 0 घेतले आणि 60 तयार झालं। आता 9चा पाडा 60 येईपर्यंत म्हणा, 9 सक्क 54, 9 साती 63 म्हणजे 9 सक्क 54, 6चा भाग लागतोय। आता 60 मधनं 54 गेल्यावर परत 6 उरतोय पोरांनो, परत 0 घेतलं आणि परत आणखी 0.6चाच भाग लागतोय 9 सक्क 54 आणि 2 घरावरच भाग लावत जायचं। किती जरी लांब आता तुम्ही लावत गेला तर 6 येत जाणार आहे। पहिला आले 0.6, दुसरा आले 0.66। आता तिसऱ्याला भाग लावून बघायचा, चला 8 एके 8, इथं पण परत शून्याचा भाग लागतोय बघा, 0 पॉइंट आणि वरून 0 घेतले, 88 64, 88 64। आता 64 गेल्यानंतर किती उरणार आहे पोरांनो, सांगा मला, 64 गेल्यावर 6 उरणार आहे, वरून 0 घेतले। आता परत भाग लावा, 8 7 56, पुढच्याच बघूया आता, चला आता 9नं 3ला भाग जात नाही, 9 एके 9, 9 0 0 पॉइंट दिला, वरून 0 घेतले। आता 9चा पाडा 30 येईपर्यंत म्हणायचा, 9 एके 9, 9 2 18, 9 त्रिक 27, परत 3 उरते, वरून 0 घेतले, परत 9 त्रिक 27। आता इथं 0.6 आले म्हणजेच हे दशांश आहे आणि इकडं आपण शतांश पर्यंत किंमत काढलेली आहे, म्हणून 0.60। आता मग हे सगळं आपण खाली उतरून घेऊया, चला 0.60, 0.66, 0.87 आणि 0.33। मग आता ह्याला आपण काय करूया पोरांनो, क्रम देऊया। चला सगळ्यात लहान कुठला आहे रे, 0.33, त्याच्यानंतर 2 नंबरला 0.60, 3 नंबरला 0.66 आणि 4 नंबरला 0.87। मग काय करायचं, हे वरचे अपूर्णांक 1 नंबरला कुठला लिहायला पाहिजे, 3/9, 2 नंबरला कुठला लिहिला पाहिजे, 3/5, 3 नंबरला कुठला आहे, 6/9 आणि 4 नंबरला आता सगळ्यात मोठा अपूर्णांक आपल्याला कुठला मिळालेला आहे, 7/8। तर आता मग हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक आपल्याला कुठला मिळाला, 7/9। काय सांगायचंय मला तुम्हाला की हा भागाकार, आणि आता तुम्ही 5वीला गेलेला आहे। आता एखादा माणूस म्हणतो बघा, माझ्या यशामध्ये ज्ञात अज्ञात हाताने किंवा अदृश्य शक्तीने मला मदत केली। तर अशी अदृश्य शक्ती आपल्या मेंदूमध्ये
मेमरी साठली पाहिजे, स्मरणशक्ती वाढवली पाहिजे आणि हे सगळं मनातल्या मनात तुम्हाला भागाकार करता आला पाहिजे। प्रत्येक वेळी तुम्ही तिकडे मांडत बसणार आहे का? नाही मांडत बसायचं, असाच भागाकार करायला शिकायचा। आणि हा पण भागाकार तुम्हाला कधी येईल? सराव सराव सराव। गणिताला सरावासारखा दुसरा कुठलाही सोबती नाही पोरांनो, लक्षात ठेवा। जितका तुम्ही सराव जास्त कराल, आता आपण सायकल चालवायला शिकतो, सायकलला 2 चाक असतात, अशी सायकल जर उभा केली तर राहते का 2 चाकावर उभा? नाही राहत। पण ज्यावेळी आपण चालवायला शिकतो आणि तिचं बॅलन्सिंग करायला शिकतो त्यावेळी 2 चाकावर सायकल चालवायला येते आपल्याला। थोडा अजून सराव झाला तर आपण हँडल सोडून चालवतो। तसं मला काय सांगायचं आहे, या अपूर्णांकांचा भागाकार ज्यावेळी करताना तुम्ही जितका जास्त सराव कराल, पुढे पुढे गेल्यावर तुम्ही नुसतं नजरेनं ही संख्या मांडणार आहे, नजरेनं या संख्या मांडणार आहे, पण कधी? सरावाने। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, शांत डोक्यानं हा भागाकार करून घ्यायचा। भागाकाराचा लहान मोठेपणा आता नजरेत कळतोय आपल्याला, तो ठरवायचा आणि ह्याला जो क्रम मिळालाय तोच क्रम अपूर्णांकाला द्यायचा। हा क्रम वरती देताना गडबड करायची नाही, गडबड केली तर घोटाळा होऊ शकतो, घोटाळा केला तर उत्तर चुकू शकतं, उत्तर चुकलं तर तुमचं मेरिट घसरू शकतं आणि मेरिट घसरलं तर आयुष्यभर तुम्ही जितके दिवस शिकणार आहे आणि 5वीच्या स्कॉलरशिपचा पेपर तुम्हाला आठवणार आहे, अरे अरे माझं 1 मार्कानं मेरिट गेलं होतं। त्यावेळी आयुष्यभर तुम्हाला ह्या घोटाळ्याची गडबडीची किंमत चुकवावी लागणार आहे। म्हणून सांगतोय, तुम्ही हे अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवत असताना हे व्यवस्थित भागाकार करायचा आणि भागाकाराचा जो क्रम आलाय तोच क्रम अपूर्णांकाला द्यायचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा। मला खात्री आहे तुम्ही नक्की 100% हे उदाहरण सहज सोडवू शकता आणि 101% याच्यावर एक प्रश्न असतोच। त्यामुळं लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।